नमस्कार. आज आपण करूया बीटाचे कटलेट. त्याच्यासाठी घ्या 3 मध्यम आकाराचे मोठे बटाटे. उकडून घ्या ते बटाटे आणि उकडलेले बटाटे व्यवस्थितरित्या खिसून घ्या. उकडलेले असल्यामुळे तुम्ही बोटाने देखील स्मॅश करू शकता. हाताने ते इझिली स्मॅश होतात. पण खिसून घेतले की कुठल्याही प्रकारचे गुठळ्या राहत नाही, म्हणून आपण ते खिसून घेऊया. नंतर एकच मोठ्या आकाराचा मी बीट घेतलेला आहे. तो बीट देखील बटाट्याप्रमाणेच खिसून घ्या. बीट देखील मी उकडून घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये आपण ॲड करूया हळद, मीठ, गरम मसाला, तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग, धणे जिऱ्याची पूड आणि याच्यामध्ये मी ॲड केलं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तिखट मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. लिंबाचा रस ॲड करा आणि थोडे ओवा ॲड केला आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घ्या. बीट हे अतिशय उपयुक्त असतं. हिमोग्लोबिन त्यांनी चांगलं होतं. त्याच्यामध्ये ॲड करा आलं लसणाची पेस्ट, एका प्लेटमध्ये रवा स्प्रेड करून घ्या. हे आपलं असं मिश्रण तयार झालेले. हाताला तेल लावून आपल्याला हव्या त्या आकाराची टिक्की तयार करा. आणि रवा आपल्या टिक्कीला दोन्ही बाजूनी लावून घ्या. तव्यावर थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये टिक्की आपण थोडेसे शॅलो फ्राय होण्यासाठी ठेवूया. थोडंसं तेल वरतून स्प्रेड करा आणि 5 मिनिटांनी पलटून घ्या. अशा आपल्या टिक्क्या थोड्या थोड्या वेळाने पलटून घ्या तुम्ही. बीट हे नॅचरल वे टू इन्क्रीज हिमोग्लोबिन आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या टिक्क्या कटलेट्स तयार झाले आहेत. तयार झालेत आपले कटलेट्स. सर्व करा टोमॅटो केचप सोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब